आपल्याला आता ही एकूण 10 अंडी भेटली होती आणि सक्सेसफुल आपली हॅचिंग झाली आहे त्याची प्रॉपर. जर तुम्ही बघाल ना तर 10च्या 10 पिल्लं आपली बाहेर आलेली आहेत. तर आता त्याला आपण प्रॉपर त्याच्या निसर्गात सोडायला आलो आहे. तिकडे जे प्रॉपर छोटी बेडकं, छोटे मोठे किडे पाली हे खाऊन आता ते जगतील. तर आता थोडे ते शेडिंगवरती आले. शेडिंग त्याचं साप जशी कात काढतो तशी त्यांची वाढ होत जाते. तर गेल्या महिन्यात रेस्क्यू झाले होते. आता त्याची पिल्लं बाहेर पडली आहेत. तर ही एका धामणीची अंडी होती. तुम्ही बघू शकता. आता ते शेडवरती पण आले. त्याचे डोळे बघा, त्यांना काय दिसत नाही इथून. हे बघा. तर अशी ही तर आता जे तुम्ही बघताय धामणचं पिल्लू, हे आता धामण एक नाही बोलता तरी 12 फूटपर्यंत वाढतात आणि कंप्लीट बिनविषारी साप असतो हा. तर त्याच्याबद्दल पण बरेच अंधश्रद्धा आहेत की हा गाईचं दूध पितो, गाईच्या भेटाळा मारून त्याचं दूध पितो, तिच्या शेपटीला काटा असो. असं काय नाही. धामण ही कंप्लीट पिवळ्यामध्ये निघते आणि मोस्टली तरी त्याला शेतकऱ्याचा मित्र वगैरे पण बोललं जातं. बिकॉज ॲट अ टाईम ही उंदीर वगैरे खाते. तिला इंग्लिशमध्ये रॅट स्नेक नाव दिलं त्याच्यावरूनच की आठवड्याला ही नाही बोलता तरी 7-8 उंदीर खात असेल. तर खरं बघायला गेलो ना, साप कधी त्याच्या अंड्याचं रक्षण नाही करत. साप अंडी टाकून निघून जातो एका टायमाला. तर हे पिल्लं आपोआप एक 45 डेज ते 60 डेज नंतर बाहेर येतात आणि स्वतः लहानापासूनच जगायला शिकतात. आपण जास्त न घेता तर त्यांना रिलीज करूया. तसा आता तो नॅचरल एव्हिडन्स जसा आला नेचरमध्ये तसं फटाफट ॲक्टिव्ह होऊन जाणार ते. बघा.